नमस्कार. ज्ञानेश्वरी वाचन भाग 22. आज असा विषय निघाला होता की समाजामध्ये जे घडतंय आज 20 मे 2026ला ते भयानक आहे. म्हणजे क्राईम हा नवीन नाही, गुन्हेगारी नवीन नाही, पण त्याची तीव्रता इतकी वाढली आहे, सातत्य इतकं वाढलं आहे, क्रौर्य आहे, त्या गुन्ह्यांमध्ये जे क्रौर्य आहे ते इतकं वाढलं आहे. ती चिंतेची बाब आहे. कारण गुन्हेगारी हे काही नवीन नाही आहे, ती जगाला नवीन नाही, खूप जुनी आहे. स्त्रीविषयक अत्याचार म्हणू नका, भ्रष्टाचार म्हणू नका, इतकं कधी नव्हतं. कदाचित ती भावना चुकीची असेल, मी म्हणत नाही की माझं 100% बरं आहे, बरोबर आहे, परंतु ही भावना निर्माण होतीये, इतकं काहीतरी घडतंय हे खरं. तर ती चर्चा चालू असताना ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की आपण माऊली काय म्हणाली, जे खायांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो. तर माऊलीने जे काम केलं ते आज तर काय टिकून आहे. आपलं तर उद्याच संपेल, कदाचित आजही संपून जाईल, पण आपण माऊलीच्या खामामध्ये एक चिरा, एक पंक्ती ॲड केली, करतोय आणि करत राहायचं. तुम्ही सुद्धा करा. कारण माहीत नाही, आपण काही कायदा नव्हे, आपण काही राजा नव्हे, आपण कसं काय सगळ्यावरती कंट्रोल आणू शकणार नाही, पण आपण जागृती करू शकतो की यार कुठली किती क्रूरता, कुछ तो करो, खुद को संभालो, बदलो, हे म्हणण्याचं आणि अपील करण्याचं काम आपण करू शकतो. माऊलींनी पण केलं, आपण पहिले नाही होता. शतसहस्त्र कोटी संतांनी हे काम केलं. दुरितांचे तिमिर जाऊ प्रार्थना केली आणि स्वधर्म म्हणजे सत्कर्माचं अनुष्ठान, विश्व स्वधर्म सुरू व्हावं. इथे तिथे चौकात खोबऱ्यावर नाही, सगळ्या विश्वाला हे स्वधर्माचा म्हणजे चांगल्या कर्माचा सूर्य दिसो, हे माऊलीने म्हटलं. तेच म्हणूया आणि आजच्या 151व्या श्लोकाकडे वळूया. माऊली, तेथ भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदे आदिक, हा काशीपती देख महाबाहू. त्या सैन्यात आणखी जे द्रुपद द्रौपदीचे मुलगे, विशाल बाहूचा काशीपती, ही सगळी मंडळी तिथे होती. महाबाहू असा तो काशीपती आहे, असा अर्थ निघतोय त्याचा. त्यानंतर ते यथा अर्जुनाचा सुतू, सात्यकी अपराजितू, दृष्ट्यद्युम्नु नृपनाथू शिखंडी हन. आणखीन काही मंडळी आहे. विराटादी नृपवर, जे सैनिक मुख्य वीर, तीही नाना शंख निरंतर आस्फुरले स्फरणवले फुंकले. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू त्या ठिकाणी आहे, सात्यकी आहे, अपराजित आहे, दृष्टद्युम्न राजा स्वतः आहे. दृष्टद्युम्न हे माहेरची मंडळी आहेत. शिखंडी आहे, विराट आहे, हे राजे जे आहेत, सेनाधिपती होते, तेही आपले शंख सरसावू लागले. ही सगळी मंडळी तिथे आहेत आणि त्यांनी पण शंख त्या ठिकाणी वाजवले. इथे शिखंडीबद्दल मला असं एक सांगायचं आहे की हा हल्लीच्या भाषेत LGBTQ पैकी आहे, परंतु महत्त्वाचा मुद्दा, अनेकांशी मी बोलतो, माझे मित्र आहेत, पेशंट आहेत, अतिशय दुःखद असं जीवन असतं, संघर्ष आहे, परंतु माऊली काय म्हणाली, भगवद्गीता काय म्हणाली, हा शिखंडी तिथे आहे.
शिखंडीला युद्धभूमीवर नेलाय की तू कसला रे असं म्हणून त्याला बाहेर काढला नाही, घरी ठेवला नाही, त्याला युद्धभूमीवर आणलं. बरं पुढे त्याला त्याच्यावरती वार न करण्याची एक पद्धती होती म्हणून त्याला पुढे करून भीष्माचार्यांना बाळणं लागला वगैरे, हे थोडंसं त्यांना कमीपणा देणारं आहे. पण युद्धभूमीवर नेण्याचा मोठेपणा LGBTQ समुदायाला त्यावेळेला होता असा त्याचा अर्थ निघतो. बाकी आता जास्त टिप्पणी करण्याचं कारण नाही. कधी प्रसंग आला तर त्यावर अधिक बोलू, प्रश्नोत्तर होऊ शकतात. मी अभ्यास केलाय म्हणून बोललो. तेणे महाघोष निर्घाते शेषकूर्म अवचिते गजबजोनी भूभाराते सांडू पाहती. ते सर्व निनाद एक झाले आणि होत असलेला असा भयंकर गडगडाट हा इतका होता की त्याच्यामुळे शेष कूर्म ही सगळे अतिशय भयभीत झाले आणि आपल्या डोक्यावरचा भूमीवरचा भार टाकून देण्यास पाहू लागले. ही मजा असते बघा. नुसत्या परब्रह्माच्या अमृतानुभवामध्ये ही गंमत नसते. तोच मुख्य आहे. पण ही पायरी आहे आपली. अमृतानुभव मुख्य आहे कारण ते दुसरं काही बोलत नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, दुसरं काहीच बोलत नाही आणि ते सगळ्यात उपयोगाला येतं. जास्त उपयोगाला काय येतं? आता काही अडीअडचणींमधून गेलो, काय उपयोगाला आलं? सर्वं खलितं ब्रह्म. याच्यात या छोट्या मोठ्या गोष्टी ते जे पावे ते निवांत साहून द्यावं, छोट्या मोठ्या गोष्टी होत राहणार. या अफाट पसऱ्यात काहीच नाही. आधार असतो हा. कारण सर्वं खलितं ब्रह्म आणि ते अमृतानुभव तेव्हाच. बाकी त्या बेसकडे जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या. कदाचित हे असं उलट आहे म्हणून ऊर्ध्वमूल मधशाखा 15वा श्लोक आहे. उलट आहे. वरती हा जो बेस आहे तिथून खाली उतरत जाय तो बेस आहे आणि त्यासाठी पायऱ्या आहेत ह्या. पण त्या बेसकडे म्हणजे तळाशी जाण्यासाठी या उलट्या पायऱ्या झाल्या ना. म्हणजे या पायऱ्या आहेत, या खाली उतरत जायचं आहे. इथून ज्ञानेश्वरीतून उतरत अमृतानुभवाला जायचं आहे आपल्याला. ऐकणार का अमृतानुभव कोणी? पुष्कळांना माहिती असेल ऑलरेडी. त्या पुष्कळांनी वाचून आत्मसात केला असेल, त्याबद्दल नाही. त्यामुळे तुम्हाला मी हसतोय असं नाही. माझीच मला गंमत वाटते. मी काय अमृतानुभव सांगणार आहे. एनिवेज, सो इट वॉज 154. हां, शेषकुर्मांबद्दल आपल्याला माहिती असेल. शेष याच्या मस्तकावर ही पृथ्वी आहे. तसंच कुर्मावतारात परमेश्वराने हे धारण केलं आहे. पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण केली आहे. कासवाच्या मस्तकावर पृथ्वी, असं त्यात कथा आहे. तो कथा भाग आहे. तिथून आपण 155 जाऊया. माऊली काय म्हणाली? ते येतं तिन्ही लोक दंडळीत. पृथ्वी चालायला लागली म्हटल्यावर काय राहणार? सगळे लोक दंडळीत व्हायला लागले. मेरू मांदारा आंदोळीत. मेरू पर्वत हल्ला. समुद्र जळ उसळत कैलास वेरी. समुद्राचं पाणी कैलासापर्यंत उफाळलं उसळलं. काय भूगोलाचं ज्ञान असेल माऊलीला, काय शिक्षण असेल, लौकिक शिक्षण माहीत नाही, पण काय ज्ञान आहे. माऊलीच्या घरापासून ना समुद्र जवळ ना कैलास पर्वत जवळ. पण या दोन्हीचं ज्ञान आहे की इतक्या लाटा उसळ आहे की पार कैलास पर्वताच्या टोकावर गेल्यामुळे. कैलास पर्वत हे अत्यंत उच्च स्थान आहे आणि समुद्र हा अगदी सपाटीला आहे, हे माऊलीला माहिती आहे. 155. मग आता इथून काय वाचायची गरज आहे? मी सांगून टाकलं तुम्हाला. बरं असो. त्यामुळे तिन्ही लोक डळमळीत होऊ लागले. मेरू मंदार पर्वत हे झोके घेऊ लागले. समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळू लागले. पृथ्वी तळ उठो पाहात. आकाशासे या सोडतो. हा एवढा नाद आहे, शंखनाद आहे आणि इतर वाद्यांचा आहे की सगळे भयभीत झाले. शेषकुर्म हलायला लागले. त्यामुळे सगळंच दंडळीत झालं, आंदोळीत झालं आणि पृथ्वी उलटी व्हायला लागली.
आकाश असे आसुडत तेच सडा होत नक्षत्रांचा. अरे पृथ्वीच नसती नाही तर आकाश सुद्धा उलटं पलटं झालं बहुतेक. नक्षत्रांचा सडा पृथ्वीवर पडला. काय गंमत आहे नाही, काय लिहिलंय कमाल. पृथ्वी उलटी होण्याच्या बेतास आली, आकाश पण उलटं पालटं झालं. आकाश तुटून पडायचं, उलटं पालटं नाही, तुटून पडायच्या बेताला आलं. आकाश पडतं का काय आता खाली, असं झालं. आणि मग काय होईल, पडलंच बहुतेक, कारण पुढे नक्षत्रांचा पृथ्वीवर सडा पडला. काय मजा येईल. आणि ती मजा कसली आली आहे, आपण राहणार नाही, संपून जाईल सगळं. तर कल्पनेची मजा आहे. सृष्टी गेली रे गेली, सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली. सगळं मोकळं झालं. ऐसी एक टाळी पिडली सत्यलोकी. सृष्टी पुढली, देवाचा त्राता कोण नाही. आणि सत्यलोकामध्ये सर्व एकदम ओरडू लागले. काय ओरडू लागले, दिहाची दिन थोकला, जैसा प्रळय काळ मंडला, तैसा कर उठलं तिलुकी. अरे सृष्टी बुडाली, देवाचा त्राता कोणी नाही. सत्यलोकामध्ये सगळे ओरडायला लागले, म्हणजे देवलोकामध्ये, की प्रलय काळ आता होतो. दिवसाच दिवस संपलेला आहे, आता काही राहिलेलं नाही या ठिकाणी. त्रैलोक्यात जिकडे तिकडे हाहाकार झालेला आहे. हे पाहून हे देखो ने आदि पुरुष विस्मितू. ते आदिनारायण वगैरे बरेच नारायण अन्यत्र आलेत का, आपण ह्याच्यातच वाचले मला माहीत नाही. तर आदिनारायण म्हणजे मूळ पुरुष. म्हणे झणे होय पा अंतू मग लोपला उद्भतू संभ्रमतो. आदिनारायणाला प्रलय होतोय का काय असं वाटलं. पण तो मग तेवढाही गडगडाट थांबला. अरे गडगडाट थांबला की, म्हणून विश्व सावरले. एरवी युगात होते ओढवले, जे महाशंखा स्फुरिले कृष्णादिकी. म्हणून सर्व विश्वरचना कायम राहिली नाही. तर जेव्हा कृष्णार्जुनांनी शंखनाद केले तेव्हाच प्रलयकाल प्राप्त झाला होता. तर आदिनारायणाने बहुतेक इंटरव्हेन्शन केलं आणि हे सगळं थांबवलं, नाहीतर सगळं उलटं पालटवून खलास झालं असतं. करणारा जन्मदात्याला जास्त काळजी असते. जेवढी मुलांची काळजी बापाला आहे, आईला आहे, तेवढी दुसऱ्या कोणाला. त्यामुळे बहुतेक त्यांनी तो सगळा हा जो गडगडाट आहे तो थांबवला आहे. म्हणून विश्वरचना कायम राहिली. 160 आपण बघूया. हां, तोच बघतोय. म्हणून विश्व सावरले एरवी युगांत. एरवी हा युगांत झालाच होता. जय महाशंख आस्फुरिले. महाशंख त्यांनी फुंकलेले आहेत त्या ठिकाणी. हो 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 हो. जो भयंकर नाद तर लोपला, पण त्याचा प्रतिध्वनी होत राहिला. त्याच्या योगाने कौरवांचं सैन्य काही नाश पावलं. जगाचा नाश त्या ठिकाणी टाळला, तो घोष थांबला. पण त्याचे पडसाद एवढे होते की कौरवांच्या सैन्यातल्या काही जणांनी आपले देह ठेवले, संपून गेले. जय जय गजघटा आतू सिंहलीला विदार तू, तैसा हृदया ते भेदी तू. कौरवांचे हृदय विदारण झालंय. जसं हत्तीच्या समुदायांचा सिंह लीलेने नाश करतो, त्याप्रमाणे तो प्रतिध्वनी कौरवांचा हृदयाने विदारयन, हृदयाला, कौरवांचे हृदयाला फाडू लागला. काहींचा नाशही झाला. तो गाजत जमा आई कधी, तव उभेची ही एक घाली ती, एकमेकांते म्हणते सावधान सावधान सावध. ते एकमेकांना सावरतायत. चला एवढे बघा. हा एक मुद्दा आहे बरं का आपल्या नेहमीच्या चर्चेचा, की अगदी वाईटात वाईट माणूस असला तर त्याच्यात काहीतरी चांगलं असू शकतं. ही माणुसकी आहे. म्हणजे कुठेतरी कण शिल्लक राहिलेला असतो बघा प्रत्येकात, आणि ती फुलवायचं आहे. हे माऊलीचे प्रयत्न, आपण ते करत राहायचं. तो गाजत असलेला नाद ऐकत असता उभे असलेल्यांचं धैर्य सुटलं. बरं ते ठीक आहे, पण हे धैर्य सुटलं आहे कौरवांचे.
दुष्टांच्या बाजूने लढणारे आहेत, पण त्यांच्यात ही माणुसकी शिल्लक आहे की ते परस्परां सांभाळा रे सांभाळा असे म्हणू लागले. म्हणजे एकमेकांना सावरत आहेत त्याही परिस्थितीमध्ये. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा श्लोक 20. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम पांडव. अर्जुनवाच ऋषिकेशं तदा वाक्यम. अजून गीता आहे 21वा श्लोक. ऋषिकेशं तदा वाक्यम इदमाह महीपते सेनयोर्भयोर्मध्ये. आता झाली सुरू गीता खरी. सेनयोर्भयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत. आता हे बास झालं तुझं शंख बिंख हे सगळं. आज घाबरलेत समोरचे. आता चला भगवंता चला आता रथ हलवा. कुठे न्यायचं आहे, कुठे न्यायचं आहे रथ. 2 सेनांच्या मध्ये अर्जुनाला ते सगळं निरीक्षण करायचं. 2 सैन्यांच्या मध्ये रथ घेऊन जायला सांगितलं. कोणाला सांगितलं? खुद्द परमेश्वराला. यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् मरण समुद्यमे. माझ्याशी युद्ध करायला कोण सिद्ध आहेत ते बघूया. चला. योत्स्यम आनान वेक्षेहम. ते मी बघणार. ये एतेत्र समागता धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रिय चिकीर्षवः. पाणी नाही पिया. नंतर धृतराष्ट्राची सगळी मुलं सावध झाली आहेत व परस्पर शस्त्र वर्षावाला सुरुवात पण झाली आहे. असं पाहून ज्याच्या रथावर स्वतः मारुती ध्वज आहे अशा अर्जुनाने धनुष्यबाण उचलून हातात घेतले व तो कृष्णाला म्हणाला. असे वचन बोलला. अर्जुन म्हणाला, देवा, या रणसंग्रामामध्ये युद्ध करण्याच्या इच्छेने सज्ज होऊन आलेल्या दुर्योधनाकडील योद्ध्यांपैकी मी कुणाशी युद्ध करावे याचं निरीक्षण करीत आहे. तोपर्यंत दोन्ही सैन्यांच्या मध्ये आपला रथ स्थिर करा. या युद्धात दुर्मती अशा दुर्योधनाचे हित साधू असे जे लोक आहेत त्या सगळ्या योद्ध्यांना मला बघायचं. कौन आगे है सामने, कौन है वो देखना है. आपल्या शत्रूचं बळ आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याची बलस्थानं माहिती पाहिजे, वीक पॉईंट्सही माहिती पाहिजे. म्हणून ते बघण्यासाठी आता दोन्ही सेनेच्या मध्ये हा रथ येणार आहे आणि मग ही 18 अध्यायांची गीता प्रसवणार आहे. ये मुक्तो ऋषिकेशो गुढाकेशेन भारत सेनयोर्भयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तम. अजून माऊलीच्या ओव्या व्हायच्यात पण आता इथपर्यंत आपण थांबूया आणि इतर काही गप्पा टप्पा असतील तर करूया. आपल्या गप्पा इथे कामाच्या आहेत. इथे टाइमपास नाही, इथे कामाच्या गप्पा. तर आपण सगळ्यांनी हा प्रयत्न करूया. हो, हा एकट्याचं काम नाही आहे. माणसाला माणूस म्हणून जागं करूया, सगळ्यांनी करूया. ज्ञानेश्वरी भाग असेल किंवा मानव जागरण मंचच्या पोस्ट असतील किंवा तुम्ही स्वतः पोस्ट तयार करा. माणसाला जागं करत राहायचं. झोपलाय, झोपेचं सोंग घेतलंय, काही असू दे. तसं झालं तरच आपण यापुढे जगण्याच्या अवस्थेत येणार. नाहीतर एकाने असे म्हणलं की घोर कलियुग येणारच होतं, आलं, आपण काय करणार. बरोबर आहे त्यांचं, आपण काहीच नाही करू शकत. पण तरी आपण एक दिवा लावत राहायचं. प्रोफेसर अब्दुल कलामांचं वाक्य मागच्या वेळी सांगितलं का नाही लक्षात नाही. अंधकार खूप पसरलाय म्हणून रडत बसण्यापेक्षा एक दिवा लावूया. म्हणून आता हा एक दिवा लावण्याचा प्रयत्न. बरं, ती मेरा अंधकारी अशी परिस्थिती आहे. आता ही आधी नव्हती का? होती, पण आता जास्त वाटते, खूप जास्त वाटते. म्हणून चांगले आणि वाईट, अर्जुन आणि दुर्योधन, राम आणि रावण सगळ्या युगांमध्ये आहे, आताच नाही. पण मग पुढे काय आलंय? भगवंत काय म्हणतो? यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणजे असं आता जसं एकदम खूप खाली लो लेवलला चाललंय ना,
तसं बऱ्याच वेळा होतं, एकदाच पहिलीच वेळ नाही आहे, पहिल्याच वेळाला नाही आहे, बऱ्याच वेळा झालं आहे. आणि मग अशा वेळी भगवंत येतो आणि तो हे सगळं सेट करतो. मग पुन्हा काही युगभर जातं एखादं युग, मग परत पुढच्या युगाला युगांताला परत सेट करण्यासाठी यावं लागतं. युग संपतात वाईटाने, अतिवाईटाने, आणि मग ती सेट होतात, पुन्हा चांगलं होतं. कल्पना आहेत या, पण खरं आहे, म्हणजे व्यंजनार्थाने खरं आहे की माऊली म्हणाली की आपण ही जी काही परिस्थिती आहे, आता कलियुग येणार आहे ना, कली अवतार होणार आहे ना, ती परिस्थिती आपली होणार आणि त्यातून सगळं होणार. त्याला कलीला लागेल आर्मी, ते आपण करूया. जय जय रामकृष्ण हरी.